घरात अगोदरच नुसता गोंधळ चालू होता की जर नातू झाला तर माधुरीच्या माहेरच्या लोकांनी आपल्या घरातल्या सगळ्यांना सोन्याची वस्तू गिफ्ट द्यायला पाहिजे. माधुरीच्या सासूने अगोदरपासूनच स्वप्न बघितली होती की त्यांच्या दोन्ही मुलींना सोन्याच्या अंगठ्या आणि स्वतःला सोन्याची चेन सुनेच्या माहेरच्या लोकांकडून घेणारच. माधुरी तर अगोदर घाबरत होती की जर मुलगी झाली तर काय होईल, पण आता तर तिला मुलगा होण्याची पण भीती वाटायला लागली होती. माधुरीच्या नंदा सारख्या सारख्या घरी यायच्या आणि आईला, वहिनीला मुलगा झाला तर आमच्या दोघींना सोन्याच्या अंगठ्या पाहिजेत असं सारखं बोलत असायच्या. माधुरीच्या सासूने अगोदरच सांगितलं होतं की आमच्या इथं कधीच अगोदर मुलगी जन्माला आली नाही. आमच्या खानदानात कायम पहिल्यांदा मुलगाच जन्माला येतो. हे तर राघव बोलला होता की त्याच्या दोन्ही बहिणींचे लग्न झाल्यानंतर तो लग्न करेल, नाहीतर त्याचं लग्न खूप अगोदरच झालं असतं. तिची सासू म्हणाली, माधुरी, माझ्या थोरल्या दिरांच्या सुनेला जेव्हा मुलगा झाला होता तेव्हा तिच्या माहेरच्या लोकांनी सगळ्यांना सोन्याच्या बांगड्या गिफ्ट दिल्या होत्या. आता तुमची परिस्थिती बांगड्या द्यायची नाही, पण कमीत कमी सोन्याच्या अंगठ्या तरी पाहिजेत. हे ऐकून माधुरीला चक्कर यायला लागली. अगोदर तर मुलगा जन्माला घालण्याचा दबाव आणि त्यात अजून भर म्हणून की काय माहेरच्या लोकांकडून गिफ्टमध्ये सोन्याच्या वस्तू आणण्याचा दबाव तिच्या मनावर पडला होता. माधुरीला 9वा महिना चालू झाला होता म्हणून माधुरी तिच्या नवऱ्याला राघवला म्हणाली, अहो, तुमच्या बहिणी गिफ्ट देण्याबद्दल बोलत असतात, पण कधी बहिणीला कामात थोडीशी मदत करावी असं त्यांना वाटत नाही. अहो, जर मुलगी झाली तर काय होईल याचा विचार करून मला भीती वाटत आहे. बायकोचं बोलणं ऐकून राघव हसायला लागला आणि म्हणाला, माधुरी, तुला मुलगा होण्याची भीती वाटत आहे का गिफ्ट द्यायला लागतील याची भीती वाटत आहे? नवऱ्याचं बोलणं ऐकून माधुरी चेहरा उतरला आणि उदास होऊन म्हणाली, मला तर या गोष्टीची भीती वाटत आहे की माझ्या माहेरचे लोक तुमच्या आईच्या अपेक्षा पूर्ण करू शकले नाहीत तर त्यांची इज्जतीचं काय होईल? कारण तुमच्या आईच्या तोंडाला जे येतं ते बोलतात. हे ऐकून राघव शांत झाला, कारण त्याला माहीत होतं की त्याची आई अशा वेळेस गप्प बसणार नाही. माधुरीला तर हे पण कळत नव्हतं की देवाकडे मुलगा मागावा की मुलगी. तिच्यासाठी एकीकडे आड तर दुसरीकडे विहीर अशी स्थिती झाली होती. याच टेन्शनमध्ये तिचा 9वा महिना पण संपला आणि एक दिवस पोटात दुखायला लागलं म्हणून तिला दवाखान्यात ॲडमिट केलं. राघव त्याच्या आईसोबत बसून आतुरतेने बाळाच्या गुड न्यूजची वाट बघत होता. त्याच्या बहिणी फोन करून सारख्या विचारत होत्या की काय झालं, पण 3 तास होऊन गेले तरी काहीच बातमी समजली नव्हती. त्याची आई म्हणाली, अरे राघव, आत काही गडबड तर झाली नसेल ना? माझ्या नातवाला काही झालं तर नसेल ना? राघव रागात टेन्शनमध्ये आईला म्हणाला, आई, तू हे काय फालतूपण बोलत आहेस? अगं आई, डिलिव्हरी व्हायला वेळ लागतो. तो आईला समजवत होता, पण मनातल्या मनात देवाकडं सगळं ठीक व्हावं यासाठी प्रार्थना पण करत होता. तेवढ्यात नर्स बाहेर आली आणि म्हणाली, अभिनंदन, तुम्हाला मुलगा झाला. हे ऐकून राघवच्या आईने हात जोडून देवाचे आभार मानले आणि आत नातवायला बघायला जायचा प्रयत्न करायला लागल्या. तशी नर्स म्हणाली, जरा थांबा, अजून बाळाला बाहेर आणायला वेळ आहे, तुम्ही गडबड करू नका. सगळं झालं की बाळाला तुमच्या हातात आणून दिलं जाईल. नर्सचं बोलणं ऐकून त्या तिथेच बाळाची वाट बघत खाली बसल्या. बातमी ऐकून राघवच्या डोळ्यात पाणी आलं. त्याने देवाचे आभार मानले आणि आता त्याला बाळाला बघायची ओढ लागली होती. काही वेळाने दोघं मायलेकरं माधुरीला भेटायला आत गेले. तिच्या लहान बाळाला एक एक करून हातात घेतलं. माधुरी अजून बेशुद्ध होती आणि तिला काहीच कल्पना नव्हती की तिला मुलगा झाला आहे की मुलगी. राघवने तिच्या आईला घरी जायला सांगितलं आणि स्वतः बायकोच्या जवळ थांबला. 2 तासांनी माधुरी शुद्धीत आली आणि तिने इशारा करून नवऱ्याला विचारलं की काय झालं. राघव आनंदात म्हणाला, आपल्याला मुलगा झाला आहे. हे ऐकताच माधुरीच्या डोळ्यातून पाणी यायला लागलं आणि तिच्या चेहऱ्यावर काळजी दिसायला लागली. तिच्या बाजूला उभ्या असलेली नर्स तिला म्हणाली, तुमचं पहिलं बाळ आहे आणि तुम्हाला मुलगा झाला आहे. मग तुम्ही आनंदी व्हायच्या ऐवजी एवढ्या काळजीत का दिसत आहात? माधुरीला कळत नव्हतं की नर्सला काय उत्तर द्यावं, पण तिने ठरवलं होतं
की आता या परिस्थितीचा सामना करायलाच पाहिजे. इकडे राघववर पण दबाव बनायला सुरुवात झाली होती, कारण या गोष्टीमुळे घरात वाद उभा राहणार होता. 3 दिवसांनी माधुरी बाळाला घेऊन घरी आली. तेव्हा तिच्या नंदाने तिचे खूप धुमधडाक्यात स्वागत केलं. आजूबाजूचे सगळे लोक बाळाला बघायला आले होते. जेवढ्या मोठ्यानं आनंद साजरा केला जात होता, तेवढ्या जोरात माधुरीचं काळीज धडधडत होतं. माधुरी बाळाला घेऊन दारात उभी राहिली. तेवढ्यात तिच्या दोन्ही नंदा म्हणाल्या, "वहिनी, आज तुला असं घरात येऊ देणार नाही. तुला आम्हाला गिफ्ट तर द्यायलाच लागेल." हे ऐकून माधुरीने नवऱ्याकडे बघितलं. तसं राघवने दोन्ही बहिणींच्या हातावर 5,000 रुपये ठेवले. दोघींनीही तोंड वाकडं केलं आणि म्हणाल्या, "अरे दादा, एवढ्याशा पैशांनी काय होणार आहे?" माधुरी तर हैराण होऊन तिच्या दोन्ही लालची नंदांकडे बघत होती. त्या दोघी म्हणत होत्या, "हीच तर आमची घेण्याची संधी आहे आणि आम्ही ती अशी सहज सोडणार नाही." त्यांची आई पण त्या सगळ्या त्यांची साथ देत होती. राघव म्हणाला, 5,000 घेऊन बाजूला व्हा, नाहीतर मी तुमच्या दोघींना धक्का देऊन आत जाईन. तुमची बहिणी आत्ता कुठे दवाखान्यातून घरी आली आहे. तिला अशक्तपणा आहे आणि तुम्ही दोघींनी तिला असं दारात उभं करून ठेवलं आहे." दोघींनी 5,000 घेऊन मगच रस्ता सोडला. माधुरी हैराण झाली. मनात म्हणाली, आत्ताच ही अवस्था आहे, मग नंतर काय होणार? अजून तर खूप काही कार्यक्रम बाकी आहेत आणि या दोघी त्यातलं काहीच सोडणार नाहीत. माधुरीला तिच्या खोलीत बसवलं आणि घरात चर्चा सुरू झाली की दादाकडून कोण काय काय घेणार. धाकटी बहीण नीता म्हणाली, "दादा, मला तर तुझ्याकडून सोन्याची चेन पाहिजे. कारण काय माहीत पुढच्या वेळी तुला मुलगी झाली तर. त्यामुळे आत्ताच संधी मिळाली आहे, तर त्याचा फायदा आम्ही करून घेणार." हे ऐकून त्याची दुसरी बहीण सारिका म्हणाली, "दादा, मला पण सोन्याच्या बांगड्या हव्या आहेत. अंगठी तर बहिणीच्या माहेरातून येणारच आहे." हे ऐकून नीता रागात सारिकाला म्हणाली, "जे काही घ्यायचं आहे ते दोघींनी सेम घ्यायचं. एकतर तू चेन घे किंवा मग मी पण बांगड्या घेईन." असं म्हणत त्या दोघींमध्ये थोडासा वाद सुरू झाला. ते बघून त्यांची आई हसत म्हणाली, "अगं दोघी भांडत का आहात? तुमच्या भावाचं मन खूप मोठं आहे. तो तुमच्या दोघींची इच्छा नक्की पूर्ण करेल." असं म्हणत त्यांनी राघवकडे बघितलं आणि म्हणाल्या, "काय रे राघव, तुझ्या बहिणींची इच्छा तू पूर्ण करशील ना?" राघवला तर काहीच कळत नव्हतं की काय बोलावं. इकडे बाहेरचं सगळं बोलणं माधुरीच्या कानावर येत होतं. नंदांचे लालची बोलणं ऐकून तिचं डोकं सुन्न व्हायला लागलं होतं. बाळाला 15 दिवस झाले. तशी राघवची आई म्हणाली, "राघव, बाळाला 1.25 महिना झाला की आपण त्याच्या बारशाचा कार्यक्रम ठेवू, कारण नंतर माधुरीला तिच्या माहेरी पण पाठवायचं आहे ना." राघवला पण माहीत होतं की त्याची आई त्याच्या बायकोला सारखी सारखी माहेरी पाठवण्याबद्दल का बोलत होती. या भीतीमुळे माधुरीचं डोकं खूप जास्त दुखत होतं. तिच्या दोन्ही नंदा तिच्या जवळ आल्या आणि म्हणाल्या, "वहिनी, आत्ता तर आम्ही आमच्या सासरी जात आहोत. आता सरळ कार्यक्रमात परत येतो. आम्ही दादाला सांगितलं आहे की आम्हाला काय हवं आहे. आणि तू तुझ्या माहेरी पण सांगून ठेव की गिफ्टमध्ये आम्हाला सोन्याच्या अंगठ्या पाहिजेत. कारण आम्हाला आमच्या सासरी पण दाखवायला लागतं ना की आमच्या बहिणीच्या माहेरच्या लोकांनी आम्हाला काय दिलं आहे." दोन्ही नंदांचं बोलणं ऐकून माधुरीचं काळीज फाटायला आलं होतं. ती विचार करायला लागली की या दोघी किती लालची आहेत. अगोदर भावाकडून पैसे घेतले, आता चेन घ्यायच्या मागं लागल्या आहेत आणि दुसरीकडे माझ्या माहेरच्या लोकांकडून सोन्याच्या अंगठी घेण्याच्या तयारीत आहेत. आता त्यांना भारीतल्या साड्या तर घ्याव्याच लागतील. राघवला आणि माझ्या माहेरच्या लोकांना पण सगळ्यांना लुटून यांची कपाटं भरणार आहेत. माधुरी तिच्या दोन्ही नंदांना म्हणाली, "अहो ताई, तुम्ही कुठे निघाला आहात? अजून तर मला नीट उठता पण येत नाही. मला तर यावेळी तुमच्या दोघींच्या मदतीची खूप गरज आहे. नीताताई, तुम्ही इथे थांबा आणि माझी मदत करा." हे ऐकून नीता म्हणाली, "वहिनी, मी मागच्या आठवड्याभर इथेच आहे. आता अजून नाही थांबू शकत. माझी सासू आजारी आहे." हे ऐकून माधुरी तिच्या मोठ्या नंदेला सारिकाला म्हणाली, "ताई, मग आता तुम्हीच थांबा. नीताताईंची सासू आजारी आहे, पण तुम्ही तर थांबू शकता ना?"
हे ऐकून सारिका कारण काढून म्हणाली, अगं बहिणी, माझी नणंद येणार आहे, त्यामुळे मला जायलाच लागेल. तू असं का करत नाहीस? तुझ्या मदतीला तुझ्या बहिणीला का बोलवत नाहीस? नंदेचं बोलणं ऐकून माधुरी रागात नवऱ्याकडे बघितलं. तसा राघव म्हणाला, अगं ताई, तिची बहीण नाही येऊ शकत, कारण तिची आई आजारी असल्यामुळे त्यांना घरातली कामं करायला जमत नाहीत. हे ऐकून नीता तोंड वाकडं करत म्हणाली, अरे, मुलीपेक्षा कुठली गोष्ट जास्त महत्त्वाची असू शकते? थोड्या दिवसांचा तर प्रश्न आहे. त्यांनी त्यांच्या मुलीला पाठवलं असतं तर काय बिघडलं असतं? तिचं बोलणं ऐकून माधुरीचा चेहरा रागाने लाल झाला. तसा राघव म्हणाला, चला, मी तुमच्या दोघींना बाहेर सोडून येतो. असं म्हणत राघव त्या दोघींना बाहेर घेऊन गेला. पण माधुरीच्या मनात आग लागली होती. राघव जसा त्या दोघींना सोडून खोलीत आला तशी माधुरी त्याच्यावर भडकली आणि म्हणाली, या दोघींना काम तर करायचं नसतं, पण अपेक्षा तर खूप मोठ्या गिफ्टची असते. तुम्ही कान उघडं ठेवू नये का? मी या दोघींना 1 रुपया पण देणार नाही. हे ऐकताच राघव डोळे मोठे करून बायकोकडे बघायला लागला. राघव म्हणाला, जर आपण असं केलं नाही तर घरात तमाशा सुरू होईल. माधुरी म्हणाली, जर ते आपल्या उपयोगी पडणार नाहीत तर त्यांना सोन्याने मडवायची काहीच गरज नाही. भाऊ काय फक्त देण्यासाठी असतो का? भावाला पण कधीतरी मदतीची गरज असते. तेव्हा या बहिणींचं कर्तव्य कुठं जातं? बायकोच्या प्रश्नाने राघवचे तोंड बंद केले. पण त्याला माहीत होतं की जशी ही गोष्ट आईला समजेल तेव्हा त्याची आई रागात सगळं घर डोक्यावर घेणार आहे. आता बायकोला मदत करून राघव उशिरा ऑफिसला जात असल्यामुळे त्याला ऑफिसमधून सारख्या सारख्या वॉर्निंग मिळत होत्या. जर वेळेवर ऑफिसला नाही आला तर नोकरी जाऊ शकते. ही गोष्ट राघव त्याच्या आईला बोलला. तो म्हणाला, मी त्या दोघींना सांगितलं होतं थांबायला, पण त्या कारण सांगून निघून गेल्या. हे कोण? त्याची आई रागात म्हणाली, अरे, लग्नानंतर सासरच्या जबाबदाऱ्या असतात, त्यांना असं टाळता येत नाही. त्या मजबुरीमध्ये परत गेल्या आहेत. मग राघव पण रागात म्हणाला, ऑफिसला उशिरा जातो, त्यामुळे माझ्या नोकरीवर टांगती तलवार लटकत आहे. त्यामुळे मला त्यांना गिफ्ट देता येणार नाही. माझी पण मजबुरी आहे. मग सांग, मी अशा वेळी त्यांना सोन्याचे चैन कशी देऊ शकेन? हे ऐकून त्याची आई रागात म्हणाली, या गोष्टीचा त्यांच्या गिफ्टची काय देणं घेणं? गिफ्टची तयारी तर तू अगोदरच करून ठेवली आहेस ना. जर तिला एवढीच मदतीची गरज आहे तर मग तिची बहीण का येत नाही थोड्या दिवसांसाठी? हे ऐकून राघव त्याच्या आईवर भडकला आणि म्हणाला, घ्यायला माझ्या बहिणी सगळ्यात पुढं आणि कामाला माधुरीच्या बहिणीला बोलवू? ही कुठली पद्धत आहे? असं म्हणत तो रागात तिथून निघून गेला आणि त्याची आई रागात बडबड करत राहिली. 1.25 महिना झाल्यानंतर हळूहळू माधुरीने घरातलं काम करायला सुरुवात केली आणि बाकीच्या कामासाठी राघवने एक बाई लावली, म्हणजे त्याला कामावर वेळेवर जाता येईल. त्याची आई त्या कामाला बाईला बघून तोंड वाकडं करत होती. त्याची आई टोमणे मारत बडबड करत म्हणाली, कामावाल्या बाईला द्यायला पैसे आहेत आणि माझ्या मुलींना गिफ्ट द्यायला त्याच्याजवळ पैसे नाहीत. त्यांचं बोलणं ऐकून माधुरी मनात पक्क केलं होतं की मी माझ्या लालची नंदांना 1 रुपया पण देणार नाही. 1.25 महिना झाल्यानंतर बाळाच्या बारशाची तारीख काढली. त्याची आई म्हणाली, राघव, आपण बसून पाहुण्यांची लिस्ट काढूया आणि कोणाला काय द्यायचं त्याची पण लिस्ट बनवूया. राघव म्हणाला, आई, एवढा मोठा कार्यक्रम करायचा नाही. आजूबाजूच्या बायकांना आणि जवळच्या काही पाहुण्यांना बोलवून बाळाचं बारसं करायचं आहे. मी जेवणाची व्यवस्था केली आहे. हे ऐकून त्याची आई रागाने लाल झाली आणि फणफणत म्हणाली, आणि तुझ्या बहिणींचं काय? त्यांना बोलवणार नाहीस का? त्या बाळाच्या आत्या आहेत, त्यांच्या सासरचे लोक पण येतील, त्यांना पण आपल्याला गिफ्ट द्यायला लागतील. ते ऐकून माधुरी रागात म्हणाली, आई, कुणाला बोलवणार नाही आणि बोलवलं तरी कुणाला गिफ्ट देणार नाही. भरली तर फक्त ओटी भरली जाईल. तुमच्या लालची मुलींना माझ्याजवळ द्यायला 1 रुपया पण नाही. काही कामाच्या तर नाहीत, फक्त घ्यायला पुढे हात करून उभ्या असतात. जेव्हा मला त्यांची गरज होती तेव्हा एकही माझ्याजवळ थांबली नाही आणि भावाकडून गिफ्ट घ्यायची अपेक्षा तरी बघा किती मोठ्या आहेत. सुनेचं बोलणं ऐकून तिची सासू मोठ्या आवाजात रागात म्हणाली,
माधुरी, तू ही काय बकवास करत आहेस? राघव, ती तुझ्या बहिणींना एवढं बोलत आहे आणि तू तिला काहीच का बोलत नाहीस? अशा कशा तुझ्या बहिणी बारशाला येणार नाहीत? त्यांना भाचा झाला आहे, त्यात तर नक्की येणार. राघव रागात म्हणाला. आई, माधुरी बरोबर बोलत आहे. त्या दोघींच्या मनात फक्त लालच भरला आहे. कधी माझ्याकडे मागत आहेत तर कधी तिच्या माहेरच्या लोकांकडे मागायची तयारी करत आहेत. आई, त्यांच्या सासरी कुठल्या गोष्टीची कमी आहे? त्याची आई डोळे मोठे करून राघवला म्हणाली. त्यांचा हक्क आहे म्हणून मागत आहेत. आणि माधुरी हे सगळं यासाठी बोलत आहे की तिच्या माहेरच्या लोकांकडे कुणी काही मागू नये. हे ऐकून माधुरी रागात मोठ्या आवाजात म्हणाली. आई, दिलं पण त्यांनाच जातं जो देण्याच्या लायकीचा असतो. तुमच्या भिकाऱ्या मुली देण्याच्या लायकीच्या नाहीत. बहिणीसोबत बसून कधी प्रेमाने 2 शब्द बोलले पण नाहीत. कधी तिची चौकशी केली नाही. 15 दिवस इथे होत्या पण साधं एक ग्लास पाणी पण माझ्या हातात आणून दिलं नाही. आणि स्वप्न बघत आहेत सोन्याच्या चेनची. राहिली गोष्ट माझ्या माहेरच्या लोकांची, तर असं अजिबात होणार नाही. माझ्या माहेरच्या लोकांना जर माहीत असतं की ते भिकारी राहतात तर त्यांनी माझं लग्न या घरात कधीच लावून दिलं नसतं. राघवला सोडून सगळ्यांची मनं लालची आहेत. मनात तर येत आहे मुलाला उचलून इथून निघून जावं. राघव म्हणाला. माधुरी, तू बरोबर बोलत आहेस, असं म्हणून ते दोघं खोलीत निघून गेले. इकडे लगेच त्याच्या आईने मुलींना फोन करून बोलावून घेतलं. घरी आल्या आल्या दोघी सरळ भावाच्या खोलीत घुसल्या आणि म्हणाल्या. दादा, तू आमची लायकी काढायची ठरवली आहेस का? आमच्या सासरच्या लोकांना माहीत आहे आमच्या भाचाचं बारसं आहे. सगळे यायला तयार बसले आहेत आणि तुम्ही दोघांनी हा नवीन तमाशा उभा केला आहे. वहिनी, तुला तुझ्या माहेरातून काही द्यायचं नसेल तर नको ना, पण दादाला आम्हाला देण्यापासून का थांबवत आहेस? तो तर आमचा भाऊ आहे, आमचा हक्क आहे. हे ऐकून माधुरी म्हणाली. तुमचा भाऊ आता फक्त तुमचा भाऊ नाही तर कुणाचा तरी नवरा पण आहे. जर तुम्ही तुमच्या बहिणीची मदत करू शकत नाही तर घेण्यासाठी हक्क कसा दाखवू शकता? मी तुमच्या दोघींच्या जवळ मदत मागितली होती पण तुम्ही कारण सांगून निघून गेलात. जो वेळेला उपयोगी पडतो गिफ्ट पण त्यालाच मिळते. तुम्ही नंदेच्या नात्याने माझ्यासाठी काय केलं? काहीच नाही. मग ही गोष्ट तुम्ही तुमच्या सासरी सांगितली आहे का? दोघी बहिणी आशेने भावाकडे बघायला लागल्या की तो काहीतरी बायकोला बोलेल. पण उलट राघव रागात दोन्ही बहिणींना म्हणाला. तुम्ही दोघी एक नंबरच्या स्वार्थी आणि लालची आहात. आम्ही दोघं तुमच्याकडून कसलीच अपेक्षा करू शकत नाही. त्याची आई तिथेच उभी राहून सगळं ऐकत होती. त्यांना माहीत होतं कुठे ना कुठे राघव आणि माधुरी बरोबर बोलत आहेत. त्यामुळे आता त्यांना काहीच बोलता येत नव्हतं. राघव त्या दोघींना एवढं काही बोलला की त्या दोघी रागात स्वतःच्या घरी निघून गेल्या. त्या गेल्यानंतर माधुरीने सासूकडे बघितलं आणि म्हणाली. आई, आता तुम्हाला यावर अजून काही बोलायचं आहे का? मी सांगितलं आहे, नातू झाला म्हणून माझ्या माहेरच्या लोकांकडून सोन्याच्या वस्तूची अपेक्षा करू नका. बारसं साध्या सरळ पद्धतीनं होईल, जेवढं आमचं बजेट असेल. तुमच्या मुली जेवढं मोठं गिफ्ट मागत आहेत ते देण्याची आमची लायकी नाही. राघव पण सगळं शांत बसून ऐकत होता. त्याची आई त्याच्या खोलीतून स्वतःच्या खोलीत निघून आली. एक गोष्ट होती जी सारखी सारखी त्यांच्या मनात घुमत होती. हळूहळू त्यांच्या मनाने हे स्वीकार केलं की राघव आणि माधुरी बरोबर बोलत आहेत. भावा बहिणीच्या नात्यात तर प्रेम दोन्ही बाजूने समान असायला पाहिजे. जर एकीकडे नुसता स्वार्थ असेल तर ते नातं निभू शकत नाही. असा विचार करत त्यांच्या डोळ्यातून पाणी आलं. राघवच्या एकट्यावर किती जबाबदाऱ्या आहेत. त्याच्याकडे पैशाची तंगी चालू आहे. याचा विचार मी कधीच केला नाही. मी फक्त मुलींचा विचार करत होते. मी तर सगळ्यात मोठी स्वार्थी होते, जी मुलींच्या नको त्या अपेक्षा पूर्ण करायला मुलाला सांगत होते. त्यांनी त्यांच्या मुलींना फोन करून खूप झापलं. त्या म्हणाल्या, तुम्हाला मागायच्या अगोदर भावाच्या परिस्थितीचा विचार करायला हवा होता. डिलिव्हरीमध्ये त्याचा किती जास्त खर्च झाला आहे. मीच मूर्ख होते की ही गोष्ट माझ्या लक्षात आली नाही. पण तुम्ही तर तुमच्या भावावर प्रेम करता ना, मग भावाच्या समोर एवढं लालची होताना तुम्हाला लाज वाटली नाही का? असं बोलून त्यांनी फोन कट केला. त्यांनी त्यांच्या दोन्ही मुलींना त्यांच्या चुकीची जाणीव करून दिली.
आणि त्यांना स्वतःला पण त्यांच्या चुकीची जाणीव झाली होती.